नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर। सर्वात आधी सांगा कशा आहात तुम्ही सगळे। आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे। तर आज करणार आहे दिवाळीची साफसफाईला सुरुवात। म्हणजे दिवाळीची साफसफाई इतक्या लेट का, तर आतापर्यंत मला आणि आद्विकला बरं नव्हतं आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही, कारण मध्ये ब्लॉगच नाही आले त्यामुळे। आणि मी म्हटलं होतं एक दिवस लाईव्ह येते, पण माझ्यात हिम्मतच नव्हती लाईव्ह यायची। आता कसं तरी बरं वाटत आहे, तर म्हटलं चला क्लिनिंग करायला सुरुवात करावी, कारण सगळ्यांच्या घरची क्लिनिंग झाली, फक्त माझ्या घरची राहिलेली आहे। पण मला इतकं टेन्शन पण नाही आहे, कारण रेनोव्हेशन झालं होतं कंप्लीट। त्यावेळेला मी दिवाळीसारखीच क्लिनिंग केली होती, एकदम पूर्ण डीप क्लीन केलं होतं घर, त्यामुळे इतकं जास्त टेन्शन नाही आहे। पण तरी होताना दिवाळी आहे तर आपल्याला करावंच लागतं क्लीन। आणि खूप काही गोष्टी आहे, जसं की काय म्हणतात त्याला, भिंती पुसणं आहे, त्यावर थोडंफार धूळ बसलेला असतो किंवा मग डागं पडलेले असतात। आणि तसंही ऑफ व्हाईट कलर म्हटल्यानंतर तर सगळ्यात पहिल्यांदा डागं पडतात, असं थोडा धक्का पण लागला तर डाग पडतो, पण छान दिसतो म्हणून ते ऑफ व्हाईट ठीक आहे। ह्या सगळ्या गोष्टी आता त्या करणं आहेत आणि त्याला मला यांची पण हेल्प लागणार आहे। पण आता भिंता वगैरे तर हे करतील, एखाद्या मुलाला वगैरे सांगून काहीतरी करावं लागेल। पण सगळ्यात पहिल्यांदा माझं जे काम आहे ते मी करून घेते, मग यांचं जे काम आहे ते करत राहतील ते। पहिल्यांदा माझं काम आहे की जे पण कर्टन्स आहेत घरातले ते सगळे कर्टन्स काढून मी धुवायला टाकते। नंतर मग जे सोफ्याचे कवर्स आहे ते धुवून टाकते। तसं तर मी चेंजेस करत असते दिवाळीच्या वेळेला, म्हणजे कर्टन्स पण चेंज करते दिवाळीच्या दिवशी, किंवा मग सोफ्याचे कवर्स पण चेंज करून टाकते, सगळ्या गोष्टी बदलवून टाकते, जसं बेडशीट पण बदलवते। तर पण काय होतं की हे जे आहे जुनं ते सगळं मला क्लीन करून ठेवायचं असतं, म्हणून मग मी क्लीन करून ठेवते। बाकी दिवाळीच्या निमित्ताने साफसफाई पण होते आणि ह्या गोष्टी राहतात की आता ह्या पडद्याला मला काढल्यानंतर आता मी याचे एक एक रिंग काढत बसली ना तर खूप वेळ होऊन जाणार, म्हणून मी एक ट्रिक करते, याला बांधून घेते आणि मशीनमध्ये टाकते। बांधलेलं असल्यानंतर काय होते की या रिंग्स वगैरे तुटत नाहीत आणि नंतर मग पडदे पण व्यवस्थित क्लीन होतात। तर ह्या सगळ्या गोष्टी आता मी करणार आहे। सगळे पडदे मी घरातले काढणार आहे आणि क्लीन करायला टाकणार आहे। आणि धुवायलाच तर सगळा वेळ जातो यार। माझी जी मशीन आहे, ही वॉशिंग मशीन, ही ऑटोमॅटिक नाही आहे। तर यावर्षी मी विचार केला होता, मला म्हटलं पण होतं, कोणीतरी कॉमेंट केली होती की दी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन घे आणि डिशवॉशर पण घे। पण डिशवॉशरचं सध्या तर मी विचार नाही करत आहे। मी डिशवॉशरसाठी जागाच नाही ठेवलेली आहे माझ्या किचनमध्ये। मला जर डिशवॉशर घ्यायचं असलं तर मला त्यासाठी पहिल्यांदा जागा बनवावी लागेल आणि एकतर मग फ्रीज राहणार तिथे, नाही तर मग डिशवॉशर राहणार, म्हणून मग डिशवॉशरचा तुम्ही विचार करत नाही आहे। पण मी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनचा विचार करत होती, पण ही वॉशिंग मशीन माझी नवीनच आहे त्यामुळे मला असं काही वाटत नव्हतं। पण तरी विचार केला की खूप वेळ जातो आणि ते मग आपण विसरून जातो कधी कधी की आपण त्यामध्ये कपडे टाकलेले आहेत। मला घ्यायची होती तर फ्रंट लोड घ्यायची होती। तुम्हाला मी ही जी घेतली होती ना त्यावेळेला पण म्हटलं होतं की मला फ्रंट लोड घ्यायची होती, पण मग मला रफ अँड टफ पण पाहिजे होती, कारण मी पडदे आणि कम्फर्टर ह्या सगळ्या गोष्टी नेहमी क्लीन करत राहते। लिटरली शॉपमध्ये गेल्यानंतर माझा विचार बदलला, मी फ्रंट लोड घ्यायला गेली आणि ह्या वॉशिंग मशीनला बघितल्यानंतर ही वॉशिंग मशीन घेऊन आली, साधी एकदम सिंपल अशी वॉशिंग मशीन। या सणासुदीच्या दिवसात साफसफाई आणि खरेदी करून धूळ आणि प्रदूषणामुळे आपल्या स्किनची इतकी बँड वाजून जाते की आपल्या स्किनची आपण काळजी करायलाच विसरून जातो। आणि यावेळेला आपण इतकं बिझी होऊन जातो की आपल्याला इतकासा पण वेळ नसतो की आपण DIY काही करू शकू किंवा आपल्या चेहऱ्याची किंवा त्वचेची काळजी घेऊ शकू। त्यासाठी मी एक सोल्युशन शोधून काढलेलं आहे। मी घेऊन आलेली आहे ही हिमालया आयुर्वेदा सॅन्डल ग्लो सोप। यामध्ये आहे प्युअर आयुर्वेदिक ऑइल, म्हणजे चंदनाचे तेल, त्यांनी तुमच्या चेहऱ्यावर एक गोल्डन असा ग्लो येईल आणि त्याचबरोबर तुमची त्वचा मऊ आणि मुलायम सुद्धा होईल। आता या साबणाचा तुम्हाला मी आकार दाखवते। पानाच्या आकाराची ही साबण दिसायला तर सुंदर दिसतेच, पण याने पक्कं सुद्धा खूप मजबूत राहते, त्यामुळे काय होते की तुमच्या हातातून ही पडण्या वगैरेची भीती सुद्धा नाही। आता मी आणि फेस वॉश करते आणि तुम्हाला दाखवते की रिझल्ट कसा आहे याचा। आणि याचा सुगंध इतका छान आहे की तुम्हाला पूर्ण दिवसभर ताजातवाना ठेवेल, म्हणजे याचा सुगंध पूर्ण दिवसभर तुमच्या शरीरामधून दरवळत राहणार। तुम्ही बघू शकता याचा रिझल्ट। तेलकटपणा तर पूर्णच गेलेला आहे, पण या साबणाने फेस वॉश केल्याने
मला खूप जास्त फ्रेश वाटत आहे। आता तर दिवाळीच्या अभ्यंग स्नानाची काळजीच मिटलेली आहे, कारण या साबणाने जर तुम्ही अभ्यंग स्नान कराल ना तर दिवसभर तुम्ही ताजेतवाने राहाल आणि याचा सुगंध सुद्धा दीर्घकाळ टिकणार आहे। आणि ही सोप अवेलेबल आहे हिमालयाच्या स्वतःच्या वेबसाईटवर, अमेझॉनवर आणि फ्लिपकार्टवर। लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहे, डिस्क्रिप्शन नक्की चेक करा। तर वाट कशाची बघता, तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी ही हिमालया आयुर्वेदा सॅन्डल ग्लो सोप घेऊन या आणि नॅचरली हेल्दी आणि ग्लोईंग स्किन मिळवा। सिलेंडर तसं खूप दिवसाचं गेलं होतं आणि मी चेंज केल्यानंतर हे जे सिलेंडर बुक करायला आहे ते विसरूनच गेले होते, कारण तब्येत बरोबर नव्हती, त्यामध्ये मी सगळं काही विसरून गेले होते। आणि आता लक्षात आलं तर मग मी काल सिलेंडर बुक केलं आणि आज हे रिसीव झालं होतं मला, तर तेच घेत होते। आणि असं झालं होतं की भरलेलं सिलेंडर उचललं पण नव्हतं जात, कारण विकनेस इतका आलेला आहे की काहीच करायची इच्छा नव्हती होत। आता ही क्लिनिंगच मी कशी करत आहे माझं मला माहिती आहे, तर त्यात म्हणजे आता शॉपिंग करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं, म्हणजे क्लिनिंग करणं, शॉपिंग करणं प्लस होत नाही आहे, पण तरी करावं लागेल, थोडंफार तरी करावं लागेल। जे आहे ते करून घेते आज। आणि जे तुम्हाला सांगितलं ना, आज सगळं धुवायचंच जे आहे ते काढत आहे। आणि बाकी मग आता बेडशीट ही कालच धुतली होती, तर त्यामुळे आज बेडशीट धुणार नाही। आणि तसेही मला बेडशीट चेंजेस करायची राहते, दिवाळीच्या दिवशी नवीन बेडशीटच टाकते दरवर्षी, तर त्यामुळे काही टेन्शनच नाही राहत। पण तरीसुद्धा कम्फर्टर आणि बेडशीट काल धुवून काढली होती, कारण आम्ही बिमारीतून निघालो आणि त्यानंतर मग मला हे सगळं काही असं ठेवायचं नव्हतं। तर त्याआधी सगळ्यात पहिल्यांदा मी एकच काम केलं, डेटॉल टाकून सगळ्यात पहिल्यांदा बेडशीट आणि कम्फर्टर धुवून काढला, त्याच्या कवर्स वगैरे धुवून काढल्या आणि हे केलं। आणि आज मी फूटमेट धुणार आहे आणि नंतर मग मला काय काय करायचं आहे, फूटमेट पण सगळे घरातले फूटमेट धुवायचे आहे। आणि ज्या पण गोष्टी धुवायच्या सांगितलं ना तुम्हाला, कर्टन्स वगैरे हे ते सगळं, ह्या सगळ्या गोष्टी धुवून टाकते। तर वरचे पण कर्टन्स काढायचे आहे। आता आज फक्त खालचे होणार, वरच्याला हात लावायचाच राहिलेला आहे, तर वरचं मी नंतर करेन। पहिल्यांदा हे खालचं यावेळेला करून घेते, कारण या रूममध्ये थोडा पसारा पडलेला आहे, कारण आम्ही म्हणजे तुम्हाला सांगते ना, माझे जवळजवळ बिमारीमध्ये 8 दिवस गेले आणि ह्या 8 दिवसात मी काहीच घराच्या कोणत्याच गोष्टीला हात लावू शकले नाही आणि काहीच नाही करू शकले। जे पण व्हिडिओजमध्ये तुम्हाला जसे की क्लॉथिंग हॉल वगैरे आहे, तर ते व्हिडिओज मी आधी बनवलेले होते, ते तुम्हाला बघायला मिळालेले आहेत। बाकी माझ्याने काहीच नाही झालं, म्हणजे क्लिनिंग तर सोडा, माझ्याने थोडंफार करणं पण नव्हतं होत, असं थोडंफार इकडचं तिकडचं हे आवरणं पण नव्हतं होत। तर ह्या गोष्टी झाल्या माझ्या। ठीक आहे, आता आवरून घेते सगळ्या गोष्टी, ज्या पसारा पडलेला आहे या रूममध्ये खूप जास्त पसारा पडलेला होता, कारण याच रूममध्ये आम्ही दोघंजण राहत होतो, अद्विक आणि मी। त्यामुळे आमच्या मेडिसिनच्या सगळ्या त्या रॅपर्स वगैरे हे ते सगळीकडे सगळं पडलेलं होतं, त्या सगळं क्लीन केलं मी। आणि ह्या सगळ्या गोष्टी वरच होत्या, तर हे असं दिसत नाही जनरली। मी जेव्हा नॉर्मल असते त्यावेळेला तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लीन करते, पण आता सगळं काही आता मला बरोबर करायचं आहे। आणि ही बेडरूमसुद्धा सगळ्यात आधी ही बेडरूम क्लीन करते, नंतर राहणार पुसायचं। तर आता तर पुसायचं याला टेन्शनच नाही, थोडा लगेच आपला स्प्रे केला याचा कॉलिनचा की लगेच पुसलं जातं, तर त्यामुळे काही टेन्शन नाही आहे, कारण पॅनलिंग झाल्यामुळे तो एक माझा टेन्शन ते दूर झालेलं आहे। आणि राहिली गोष्ट दिवाळीच्या डेकोरेशनची, तर दिवाळीचं डेकोरेशन आता वेळ आहे तसा माझ्याकडे थोडा, तर हे पहिल्यांदा क्लिनिंग करून घेते, नंतर मग दिवाळी डेकोरेशन करणार। तसं याआधी तुम्ही बघितलेलं आहे की दिवाळीचे ब्लॉग खूप आधीच सुरू होऊन जातात क्लिनिंगचे किंवा डेकोरेशनचे, पण आता यावेळेला काय करणार ना, तब्येतीच्या पुढे तर काही नाही आहे, तर थोडा विकनेस असल्यामुळे ह्या गोष्टीचे म्हणजे काही इच्छा पण नाही होते माझी करायची। पण तरी असं आहे की दिवाळी म्हटल्यानंतर क्लिनिंगपासूनच आपण सुरुवात करतो आणि तीच नाही झाली तर मग बिलकुल इच्छा होत नाही कोणत्या गोष्टीची करायची, तर थोडीफार तरी करून घेते, म्हणजे माझ्या डोळ्याला थोडं बरं वाटेल। मग ही क्लिनिंग झाल्यानंतर डेकोरेशनच बाकी राहणार, तर डेकोरेशन मग एका दिवसातच होऊन जाईल, लाईटिंग लावणं राहतं किंवा मग थोडंफार ते लळ्या वगैरे लावणं राहतं आणि मग गॅलरी वगैरे डेकोर करायची राहते, तर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागेल। तर त्यालाच तर मग आपण दिवाळी म्हणतो ना, आपण जेव्हा घर डेकोर करतो किंवा मग आपण सगळ्या गोष्टी क्लीन करतो तेव्हाच तर आपल्याला असं वाटते की नाही दिवाळी आली। पण जर हेच नाही झालं तर मग असं फील नाही येणार की दिवाळी आल्यासारखं, आणि या वर्षीला असं वाटणार की अरे यार दिवाळी येऊन केव्हा गेली माहीत पण नाही पडलं। पण ठीक आहे, आता आहे माझ्याकडे तसा वेळ, आणि जमलं तर मी होम डेकोरचे व्हिडिओज पण तुमच्यासोबत शेअर करेल जर पॉसिबल झालं तर।
नाहीतर कसं आहे की मला जर लवकर लवकर करायचं असलं आणि यांची हेल्प घेऊन करायचं असलं ना, तर मग मी एका दिवसात करून टाकेल आणि मग एखादा व्लॉग येईल होम डेकोरचा. पण जर मग मी हळूहळू केलं एक एक दिवस एक एक, तर मग डेकोरेशनचे व्हिडिओजसुद्धा तुमच्यासाठी येईल, तुम्हाला बघायला मिळतीलच ते पण दरवर्षीप्रमाणे. एक वेळ हे सगळ्या गोष्टी टाकून काढून घेतलेल्या आहेत. आता दुसऱ्या म्हणजे जसे किचनचे पडदे झाले, बाकीच्या गोष्टी झाल्या, तर हे सगळे पडदे मग आणखी टाकलेले आहेत. तर ते धुणं सुरू आहे. हे पडदे आता वाळत टाकलेले आहेत मी. आणि नंतर मग मला ते काय म्हणतात फूटमेट पण वाळू टाकायचे आहे, ते पण धुवायचे आहे. हे सगळं फूटमेट वगैरे सेपरेट धुवायचे आहे. कधी कधी कोणते कोणते फूटमेट काय होतं की ते असे स्ट्रेट असतात, एकदम कडक असतात, तर ते हाताने पण धुवा लागतात. आता इतकी एनर्जी तर माझ्यामध्ये राहिलेली नाही आहे का जे कडक आहेत ते ठेवून देईल, 1-2 दिवसात धुवेल. पण जे मशीनमध्ये धुता येतात ते मी मशीनमध्ये टाकून देते. आणि आता मी किचन क्लीन करायला लागलेली आहे, कारण ह्या ट्रॉल्या आतमधून तर पूर्ण क्लीन झालेल्याच होत्या, आधीच क्लीन केल्या होत्या. यांना मी वॅक्यूम करायला लावलं होतं, आतमधून यांनी वॅक्यूम केलं आता. आणि बाकीचं तर सगळं आतमधलं रोजचेच भांडे, मी जास्त भांडे ठेवलेले नाही आहेत ऑनेस्टली सांगते. जे यूजचे भांडे आहेत, डेली यूज होतात, तर तेच भांडे, आणि ते तर रोजच क्लीन होतात, तर त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. आणि फक्त जे वरवर थोडीफार धूळ पडलेली आहे ती आतमधल्या भांड्यांची, ती फक्त मी कापडाने पुसून घेईल. आणि आता हे जे आहे त्या ट्रॉल्याचे डोअर्स आणि हे ते थोडे चिकट झालेले होते, तर कारण हे पण क्लीन नेहमी होत राहतात, म्हणजे 8 दिवसातून 10 दिवसातून हे मी क्लीन करतच राहते. पण तरी हे थोडे चिकट लवकर होतात, तर म्हणून मग हे मी क्लीन करायला लागले. आणि हे क्लीन झालं की वरचं पूर्ण क्लीन करून घेईन. आणि भरण्या तर त्या पण क्लीन केलेल्याच होत्या याआधी मी जेव्हा तुमच्यासोबत किचन टूर शेअर केला. तो किचन टूर जर तुम्ही नसेल बघितला तर बघून घ्या. माझ्या किचनमध्ये कुठे काय ठेवलेलं आहे, कशी मी मांडणी केलेली आहे, कोणत्या गोष्टी कुठे ठेवलेल्या आहेत, ते तुम्हाला आयडिया येऊन जाईल. आणि त्यानुसार मग तुम्हाला थोडंफार म्हणजे हे पण ऑर्गनायझिंगचे पण आयडिया येईल की मी काय कसं केलेलं आहे. तर खूप जणांना आवडलेलं आहे ते किचन टूर, तुम्हाला पण आवडेल. जर तुम्ही नसेल बघितलं तर एकदा किचन टूर बघा. समोरच तुम्ही जेव्हा चॅनल ओपन करता माझं, त्यावेळेला समोरच तुम्हाला तो किचन टूरचा व्हिडिओ दिसेल. आणि आता त्या भरण्या राहिल्या, तर मग त्या भरण्यांमधलं मी पूर्ण धान्य काढणार नाही आहे यावेळेला, कारण एवढा वेळ पण नाही आहे माझ्याकडे. आणि त्या भरण्या चांगल्याच आहेत, म्हणजे मी आताच रिफिल केलेल्या आहेत. तर मग काय होतं की जेव्हा मला रिफिल करायचं असतं ना, मी ती भरणी धुते आणि छान वाळू घालते, परत मी रिफिल करते आणि मग ते तसंच ठेवते. तर असं आहे की आता वरवर फक्त जे डाग लागलेले आहेत ते मला छान ओल्या कपड्याने पुसून काढायचे आहेत भरण्यांचे. आता फूटमेट पण धुवून झालेले आहेत, तर ते फूटमेट पण वाळू घातले. आता माझ्याकडे जागा नव्हती म्हणून हे गेट पण नाही राहिलेलं आहे शिल्लक, ना माझ्याकडच्या रिलिंग राहिलेल्या आहे शिल्लक अशा की ज्याच्यावर मी टाकू शकेल. सगळीकडे पडदे आणि ज्या गोष्टी मी क्लीन केल्या होत्या, मशीनमधून काढल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी अशाच टाकलेल्या होत्या. संध्याकाळपर्यंत छान सगळं हे निघालं होतं, म्हणजे वाळू घातलेलं होतं, तर ते पूर्ण वाळून निघालं होतं. आणि मग मी सगळं व्यवस्थित लावून दिलं. तर हे गोष्ट. आणि इथे आता फक्त हे क्लीन करायचं राहिलं. आता भरण्या मी वरून पुसून घेते आणि तशाच त्या क्लीन दिसतील. आता बघा तुम्ही, छान शाईन करायला लागतील. आणि मग हे जे ग्लास आहे ते पुसून घेते. आणि ज्या भरण्या मला धुवायच्या आहेत, जसं की ज्या खाली झालेल्या आहेत त्या धुवायच्या आहेत, त्या धुवून घेईल. आणि मग झालं माझं किचन क्लीन. राहिला मग भिंता पुसायच्या, तर भिंता पुसायला एका मुलाला सांगितलेलं आहे, तर तो मुलगा येईल त्यावेळेला मग त्या भिंता वगैरे पुसतील. आणि यांची हेल्प लागणार आहे, तर ते भिंत वगैरे पुसायला, म्हणजे समजा दोघं मिळून ते करतात, ते हेल्प करतात आणि मग तो मुलगा पुसून देतो. असं करून ते होऊन जाईल मग माझं. तर असं मिळून माझं पूर्ण घर क्लीन होऊन जाणार आणि जास्त टेन्शन नाही राहणार. फक्त आता वरचं राहिलेलं आहे. आता मी जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी माझं घरचं खालचं केलं. आता वॉर्डरोब पण व्यवस्थितच आहे, तर ते पण क्लीनच होते, कारण तुम्हाला सांगितलं ना, रिनोव्हेशन जेव्हा झालं होतं तेव्हा सगळं व्यवस्थित लावलं होतं मी, म्हणजे दिवाळीसारखंच व्यवस्थित क्लीन केलं होतं आणि क्लीन करून व्यवस्थित लावलं होतं. तर आता मला इतकं जास्त टेन्शन नाही राहिलं होतं, पण तरी त्यात बिमार पडली तर आणखी मला टेन्शन माझं वाढलं होतं. तर हे आतमध्ये जे आहे ना, ट्रॉल्यांच्या आतमध्ये यांनी वॅक्यूम करूनच मला असं मला व्यवस्थित काढून दिलं होतं. पण काही जागेवरचं
ते मला काढावं लागलं कारण ते बिझी झाले होते तिकडच्या भिंतांमध्ये. तो मुलगा आला होता आणि त्या भिंता पुसायला ते बिझी होऊन गेले होते, म्हणून मग ते मला इकडे बिलकुलच हेल्प करू शकले नाही. नंतर मग माझं काम सुरू झालं. इकडे मी माझं काम केलं, त्यांनी त्यांचं काम केलं. असं आमचं खूप काही गोष्टी खालच्या आटोपलेल्या आहेत. आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला वरची क्लिनिंग बघायला मिळेल.